नमस्कार मित्रांनो, आज 11 नोव्हेंबर मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती. त्यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1888 आत्ताच्या सौदी अरेबियातील मक्का या ठिकाणी झाला होता. त्यांचे मूळ नाव मोहिउद्दीन अहमद असे होते. त्यांनी अब्दुल कलाम म्हणजेच वाचस्पती या नावाने त्यांना पदवी देण्यात आली होती. सुरुवातीला त्यांनी फारसी, उर्दू, अरबी भाषेतून अध्ययन केलं होतं. नंतर तर्कशास्त्र, इस्लाम, तत्वज्ञान आणि गणित विषयाचा त्यांनी अभ्यास केला होता. सर सय्यद अहमद खान यांच्या लेखनाचा खूप मोठा प्रभाव त्यांच्यावर पडला होता आणि त्यामुळेच त्यांनी इंग्रजी भाषेचा अभ्यास केला. 1912 मध्ये त्यांनी कलकत्ता येथे अल हिलाल नावाचं उर्दू वृत्तपत्र सुरू केलं होतं. तर 1915 मध्ये अल बलाग ही वृत्तपत्र चालू केलं होतं. या वृत्तपत्रामध्ये त्यांनी आझाद या नावाने लेखन केलेलं आहे. 1939 ते 1946 स्वातंत्र्याच्या पूर्वी सर्वाधिक काळ त्यांनी काँग्रेसचं अध्यक्षस्थान भूषवलं होतं. स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले ते शिक्षण मंत्री बनले होते. 1992 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात आला होता. त्यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून पाळला जातो. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपण स्टेप अप अकॅडमी पुणे